नमस्कार, मी प्रीती माने. नवराष्ट्र ऑनलाईन मध्ये तुमचं स्वागत. आपण 26 जानेवारी येत्या अमृत महोत्सवी 75वा सुरुवात करत आहोत. प्रजासत्ताक दिनाला साजरा करणार आहोत आणि यामध्ये सर्वात आकर्षण असतं ते दिल्लीच्या कार्यक्रमाचं. यामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे पुण्यातलं एक दाम्पत्य यामध्ये सहभागी झाले. ही आपल्या सर्वांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे आणि हे दाम्पत्य आपल्यासोबत ऑनलाईन मीटिंगच्या द्वारे जॉईन झाले. आपण त्यांच्याकडून त्यांनी काय संशोधन केलंय, त्यांना भारत सरकारने हा पुरस्कार दिलाय ते जाणून घेऊयात. सर, तुमचं खूप स्वागत आहे नवराष्ट्र ऑनलाईन मध्ये. तुम्हाला विज्ञान धन्यवाद मॅडम. तुम्हाला विज्ञान व जैवतंत्रज्ञान क्षेत्रामध्ये तुम्ही जी उत्तुंग कामगिरी केली त्यामुळे पुरस्कार मिळतोय. तर तुम्ही आम्हाला त्याबद्दल काय माहिती द्याल? धन्यवाद मॅडम. पहिल्यांदा अ, तुमच्या टीव्ही चॅनलचं आणि भारत सरकार या दोघांचेही आभार. याचं कारण आहे की अतिशय चांगले संशोधनं भारतामध्ये चाललेली आहेत आणि त्याला उत्तेजना मिळणं आवश्यक असतं. आणि तुम्ही लोक त्याची दखल घेता, भारत सरकारने त्याची दखल घेतली आणि केवळ यामुळं आम्हाला प्रोत्साहन मिळत असतं आणि चांगलं चांगलं संशोधन करण्याविषयी बळ मिळत असतं. या विथ दिस प्रिएम्बल मी थोडंसं संशोधनाविषयी मी सांगतो. संशोधन जे आहे ते आम्ही अ, जैविक कचरा निर्मूलन यंत्र तयार केलेलं आहे. आता भारतामध्ये जैविक कचरा निर्मूलन यंत्र ही अनेक आहेत. आतापर्यंत झालेली नाहीयेत अशातला भाग नाहीये. खूप जणांनी केलेले आहेत, आता ते ऑपरेटिंग आहेत. अच्छा. की प्रत्येक शहरामध्ये बायोमेडिकल वेस्ट कलेक्शन सेंटर्स असतात. ते जैविक कचरा हॉस्पिटलमधला गोळा करतात आणि त्या यंत्रामध्ये ते जाळला जातो. पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे त्यासाठीचे नियम आहेत की कुठल्या पद्धतीचं मशीन असावं आणि कुठल्या पद्धतीनं ते जाळले जावेत. आणि या सर्व प्रक्रिया पार पाडून हा जैविक कचरा जाळण्याचा हा प्रयत्न होत होता किंवा आताही होतोय याच्यामध्ये. आता याच्यामध्ये पहिल्यांदा प्रॉब्लेम आला तो थोडासा 2015 साली. लोकांना गोवंडी येथे मुंबईच्या आसपास लोकांना प्रॉब्लेम जाणवायला लागला की गोवंडी येथे त्यांचा जैविक कचरा निर्मूलनाचा प्लॅन्ट आहे आणि त्याच्या आसपासच्या लोकांना त्रास जाणवायला लागला. त्यांनी हायकोर्टमध्ये एक जनहित याचिका दाखल केली. त्या जनहित याचिकेमध्ये त्यांनी जी फिगर दिलेली आहे की सुमारे 6,000 लोकांना ट्युबरक्युलोसिस त्याच्यामध्ये झालेला आहे. आणि जेव्हा पोल्युशन कंट्रोल बोर्डाच्या नियमाप्रमाणे सर्व गोष्टी पालन करू त्याचं ज्वलन होतं, तेव्हा आसपासच्या परिसरातल्या लोकांना टीबी होण्याचं काय कारण आहे. मग याचा थोडासा आमच्या टीमनं शोध घेण्याचा प्रयत्न केला. ठिकठिकाणी आम्ही जे काही जैविक कचरा निर्मूलन यंत्र आहे त्याच्या आसपासच्या सर्वसाधारणतः 50 मीटर ते 5 किलोमीटर अंतरापर्यंत आम्ही त्याचं संशोधन घेतलं, एअर सॅम्पलिंग केलं. आणि खरोखर त्या गोष्टीमध्ये आम्हाला तथ्य आढळलं की हा जो काही जैविक कचरा जाळताना धूर जातो त्या धुरामध्ये जीवजंतू काही प्रमाणामध्ये शिल्लक राहतात. ते थर्मोस्टेबल असतात, संपूर्णपणे त्यांचं ज्वलन होत नाही. आणि त्याला इंग्रजीमध्ये एक टर्म आहे ड्रॉपलेट्स आणि ड्रॉपलेट न्यूक्लिया, की ते अनेक किलोमीटर अंतरापर्यंत ते जाऊ शकतात. आणि हे जेव्हा आमच्या लक्षात आलं तेव्हा आमच्या टीमनं की हे कसं थांबवता येईल यासाठी संशोधन सुरू केलं. आणि त्यासाठी एक युनिक फिल्ट्रेशन सिस्टीम आम्ही तयार केली. म्हणजे आता आम्ही जैविक कचरा निर्मूलन यंत्र जे तयार केलेलं आहे त्या यंत्राबरोबर ती फिल्ट्रेशन सिस्टीम आहे. आणि ती भारतातलीच नव्हे तर पूर्ण जगामधील अशी एकमेव अद्वितीय अशी सिस्टीम आहे की जी ज्वलन करताना, जैविक कचरा ज्वलन करताना जीवजंतूंचा प्रसार वातावरणामध्ये करत नाही. आणि हे युनिकनेस आमच्या इन्व्हेन्शनचा आहे. हा प्रस्ताव जेव्हा जैवतंत्रज्ञान याला मांडला, भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाला मांडला, तेव्हा त्यांनी त्याच्याविषयी 15 नामवंत शास्त्रज्ञांचं पॅनल बसवलं. आणि त्या पॅनेलनं आमचं जे काही हे इन्व्हेन्शन आहे त्याचं युनिक इन्व्हेन्शन म्हणून निवड केली. आणि आम्हाला दोघांनाही आता दिल्लीला याच्यामध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त आम्हाला आमंत्रण आहे. आणि त्याचबरोबर आनंदाची बाब म्हणजे की या संशोधनावर आधारित जे काही मशीन आहे त्याच्यावर स्मॉल स्केल स्टार्टअप इंडस्ट्री सुरू केलेली आहे. माझ्या पत्नी आहे, सुमिती पत्नी, त्यांना 3 गोल्ड मेडल आहेत, डॉक्टर रेणुका बल्लाळ. आणि त्यांनी ती इंडस्ट्री सुरू केलेली आहे. आणि त्या जे काही प्रोडक्ट आहे त्याला देशातून परदेशातून मागणी आहे. आणि त्या इन्व्हेन्शनला 50 लाखाचं अनुदान गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने, आपल्या भारत सरकारने अ, त्याच्यामध्ये जाहीर केलेलं आहे. आणि ही आम्हाला अत्यंत आनंदाची बाब आहे.
याच्याबद्दल. तुम्ही आरोग्याच्या दृष्टीने इतकं महत्त्वपूर्ण संशोधन केलं सर. त्यासाठी तुम्हाला पेटंट सुद्धा मिळालंय. तर त्याबाबत काय माहिती द्या ना मला. आता जेव्हा एखादी टेक्नॉलॉजी ही नवीन असते, की जगभरामध्ये कुठेही नाही, युनिकनेस त्याच्यामध्ये असतो, इनोव्हेशन त्याच्यामध्ये असतं, तर त्याबद्दल बौद्धिक हक्क आपण अप्लाय करू शकतो. आणि या आमच्या मशीनला बौद्धिक हक्क आम्हाला प्राप्त झालेले आहेत. बौद्धिक हक्क गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे प्राप्त झालेले आहेत. तसंच आम्हाला जागतिक पातळीवर आम्ही जे काही आहे जिनिवाला अ, अ, याच्याबद्दल आंतरराष्ट्रीय बौद्धिक जे काही केंद्र आहे तिथं पण आम्ही त्याची नोंदणी केलेली आहे. आणि यामुळे झालेलं असं आहे की आपल्या भारत सरकारचे आमच्याच बरोबर आता मी म्हणतो की भारताचा नागरिक आहे, आपल्या भारत सरकारचे हक्क पूर्णपणे देशामध्ये हे संरक्षित झालेले आहेत, की इतर कुणीही भारताबाहेर ही टेक्नॉलॉजी कोणी कॉपी करू शकणार नाही. आणि यामुळे एक संधी प्राप्त झालेली आहे आपल्याला, भारत देशालाही संधी प्राप्त झाली की ही जी काही टेक्नॉलॉजी आहे आपण ती एक निर्यात करू शकू, एक्सपोर्ट करू शकू. सर, त्याच्यामध्ये एक तुम्ही कंपनी सुरू करून ती काही प्रोडक्ट तुमचं यंत्र आहे ते तुम्ही देणार आहात देशभरामध्ये. तर त्याचा समाजासाठी जो काही उपयोग होईल, तुम्ही काय आवाहन कराल समाजाला ते यंत्र वापरण्याबाबत आणि आपलं आरोग्य सुरक्षित करण्याबाबत. सजग राहा, की कशासाठी सजग राहा, की अशा प्रकारची जी जैविक यंत्र आहेत की आपलं भारत सरकार अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करत आहे की ठिकठिकाणी असे मशीन्स बसवणं. परंतु या मशीनचे जे काही लूपहोल्स राहिलेले आहेत की शास्त्रीय जगताला पण ह्या ज्या काही नवीन गोष्टी आहेत, की या जे काही जीवजंतूंचा प्रसार होतोय ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन या पद्धतीचं जे जीवजंतूंचा प्रसार न होणारे मशीन्स बसवणं आवश्यक आहे. दुर्दैवानं 10 जी काही राज्य आहेत त्या 10 राज्यांच्या मध्ये जैविक कचरा जाळण्याची कुठलीही सुविधा नाही. ग्रामपंचायतीमध्ये जे काही आहे जैविक कचरा तो 8 फूट खोल खड्डा खणायचा आणि त्याच्यामध्ये ते जैविक कचऱ्याचं निर्मूलन करायचं, अशा पद्धतीचे डिरेक्शन्स आहेत. पावसाळ्यामध्ये असा कचरा बाहेर येतो आणि समाजाला त्याचा त्रास होतो. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी अजूनही सुधारणं आवश्यक आहे. आणि समाजालाच नव्हे की जे गव्हर्निंग बॉडीज आहेत, ग्रामपंचायत आहेत किंवा कॉर्पोरेशन्स आहेत, की जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांनी या बाबतीत गांभीर्याने विचार करणं आवश्यक आहे. आणि अशा पद्धतीचे फिल्ट्रेशन असलेले युनिट्स बसवले तर कितीतरी आरोग्यावरचा जो काही लोड आहे, आर्थिक खर्च जो काही गव्हर्नमेंट करते तो आपला कमी होण्याची शक्यता आहे ह्याच्यामध्ये. ओके सर, थँक्यू थँक्यू सो मच. तुम्ही आम्हाला आरोग्याशी आणि समाजाशी निगडीत इतक्या महत्त्वपूर्ण यंत्रावर माहिती दिली. पहिल्यांदा तुमचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही समाजासाठी हे उत्तुंग संशोधन केलं आणि तुमच्या कंपनीसाठी देखील खूप खूप शुभेच्छा. प्रेक्षक, तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.